2008 साली जगातील 6वा सर्वात श्रीमंत व्यक्ती, हजारो कोटींचं साम्राज्य, बॉलिवूड, क्रिकेट, पॉवर, फायनान्स आणि टेलिकॉम मध्ये दबदबा. पण 2026 मध्ये मुंबईच्या पाली हिल मधील 17 मजली आलिशान निवासस्थान अबोड जप्त. हे तेच अनिल अंबानी आहेत ज्यांच्या नावावर एकेकाळी हजारो कोटींची कंपनी होती रिलायन्स कम्युनिकेशन, आणि ज्यांचे भाऊ मुकेश अंबानी यांनी उभी केली देशाची टेलिकॉम क्रांती रिलायन्स जिओ. अनिल अंबानींचं एवढं मोठं आर्थिक साम्राज्य, पण मग नेमकं काय घडलं? कर्ज का फेडलं गेलं नाही? बँकांचा पैसा गेला कुठे? आणि खरंच अनिल अंबानी बेघर झालेत का? आज आपण पाहणार आहोत. आर्थिक साम्राज्य, चुकीचे निर्णय, कर्जाचा डोंगर, बँक फ्रॉडचे आरोप, ईडी सीबीआयची चौकशी आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेली ही कहाणी. ही आहे एका अब्जाधीशाच्या आर्थिक साम्राज्याच्या पतनाची कथा. नमस्कार, मी विहंग ठाकूर. 2002 मध्ये धीरूभाई अंबानींचं निधन झालं. 2005 मध्ये अंबानी भावांमध्ये साम्राज्याची वाटणी झाली. मोठे बंधू मुकेश अंबानींना तेल, पेट्रोकेमिकल्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज मिळाली. अनिल अंबानींना टेलिकॉम, पॉवर, फायनान्स आणि एंटरटेनमेंट सेक्टर मिळालं. त्या काळात रिलायन्स कम्युनिकेशन म्हणजे आरकॉम ही भारतातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक होती. पण इथे पहिली चूक झाली. आरकॉमने CDMA तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केलं आणि जग मात्र GSM तंत्रज्ञानाकडे वळलं होतं. कंपनीने 3G स्पेक्ट्रम घेतलं, परदेशात गुंतवणूक केली, विस्तार केला, पण उत्पन्न वाढलं नाही. कर्ज मात्र वाढत गेलं. 2016 मध्ये जिओ आलं. मोफत कॉल, स्वस्त डेटा आणि संपूर्ण टेलिकॉम मार्केट हादरलं. आरकॉम आधीच कर्जात होती. हा धक्का ती सहन करू शकली नाही. 2017 पर्यंत ऑपरेशन जवळपास बंद. कर्ज सुमारे 46,000 कोटींपर्यंत पोहोचलं. आरकॉमने स्वीडनमधील टेलिकॉम कंपनी एरिक्सन सोबत नेटवर्क ऑपरेशनचा मोठा करार केला होता. या करारानुसार एरिक्सन आरकॉमचं नेटवर्क सांभाळणार आणि त्या बदल्यात मोठी फी मिळणार होती. पण हळूहळू ही फी थकू लागली. एरिक्सनने सुमारे 1500 कोटींचा दावा केला. प्रकरण पोहोचलं नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलमध्ये. या दरम्यान अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी देत सांगितलं की 120 दिवसात 550 कोटी देऊ. मात्र दिलेल्या वेळेत पैसे भरले गेले नाहीत. मग केस गेली सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात आदेश दिला. ठरलेली रक्कम न भरल्यास 3 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. परिस्थिती गंभीर झाली होती तेव्हा मदतीला आले भाऊ मुकेश अंबानी. सुमारे 480 कोटी रुपये त्यांनी भरले आणि अनिल अंबानींचा तुरुंगवास टळला. पण कंपनी मात्र वाचू शकली नाही. 2019 मध्ये आरकॉम अधिकृतपणे दिवाळखोर घोषित झाली. कंपनी बुडणं ही एक गोष्ट आणि बँक फ्रॉडचे आरोप ही पूर्णपणे वेगळी गोष्ट. स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट केलं, म्हणजेच कंपनीच्या व्यवहारांची सखोल आर्थिक चौकशी करण्यात आली. या ऑडिटमध्ये असा आरोप करण्यात आला की लोनची रक्कम ज्या उद्देशासाठी घेण्यात आली होती त्या कामासाठी ती पूर्णपणे वापरली गेली नाही. काही रक्कम FD मध्ये टाकल्याचं आढळलं. तसंच काही व्यवहार संशयास्पद असल्याचंही नमूद करण्यात आलं. SBIचं या प्रकरणातील एकूण एक्सपोजर सुमारे 3000 कोटी इतकं असल्याचं सांगितलं गेलं. जून 2025 मध्ये हे खातं अधिकृतपणे फ्रॉड घोषित करण्यात आलं आणि याच आधारावर हे प्रकरण पोहोचलं CBIकडे. CBIने FIR दाखल केली. त्या FIRच्या आधारे ईडीने PMLA अंतर्गत स्वतंत्र केस नोंदवली. जुलै 2025 मध्ये 35 ठिकाणी रेड टाकण्यात आली. 50 कंपन्या आणि 25 व्यक्ती चौकशीच्या कक्षेत आल्या. ईडीचा दावा आहे की सुमारे 400 कोटींची कथित मनी लॉन्ड्रिंग झाली. ऑक्टोबर 2025 मध्ये 42 प्रॉपर्टी अटॅच करण्यात आल्या. नोव्हेंबरमध्ये आणखी 40 मालमत्ता जप्त झाल्या. फेब्रुवारी 2026 मध्ये मुंबईतील 17 मजली अबोड ही इमारतही जप्त करण्यात आली. एकूण जप्त मालमत्ता सुमारे 15,700 कोटी. मुंबईच्या पाली हिल परिसरातील 17 मजली आलिशान निवासस्थान म्हणजे अबोड. अंदाजे किंमत सुमारे 3,716 कोटी. या घराबाबत आरोप असा आहे की ते एका कौटुंबिक ट्रस्टमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आणि ईडीचा दावा आहे की बँकांची वसुली टाळण्यासाठी हे पाऊल उचललं गेलं. दरम्यान सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील चौकशीला झालेल्या विलंबावर नाराजी व्यक्त केली आणि SIT स्थापन करण्याचे आदेश दिले.
अनिल अंबानी यांनीही कोर्टात हमी दिली की ते परवानगीशिवाय देशाबाहेर जाणार नाहीत. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. घर जप्त होणं म्हणजे लगेच रस्त्यावर येणं नाही. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. अंतिम मालकी, विक्री किंवा पुढील निर्णय कोर्टच घेणार आहे. म्हणून अनिल अंबानी बेघर झाले असं म्हणणं सध्या तरी अतिशयोक्ती ठरेल. 6व्या क्रमांकावरून शून्यापर्यंतचा प्रवास ही केवळ संपत्तीची घसरण नाही, तर चुकीच्या निर्णयांची किंमत आहे. व्यवसायात उंची महत्त्वाची असते, पण दूरदृष्टी त्याहून महत्त्वाची असते. याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.